काहीच आता आलोय अजून ना फक्त माझ्या वातावरणामध्ये आलोय आम्ही सध्या एकदम. तुम्ही असं का लावलं? त्यांनी नाही लावलं हो का मला कसं लावलं त्याला काल वारकरी पण आज 96 नंबरची दिंडी का? कसं दिसतोय काहीच चलते मेरे पे जलते असे असे बघा कसं आहे आता बघा शूटिंग एवढं पिक्चर मध्ये असलं का गॉगल वगैरे वातावरण काय आहे पावसाचं आणि भाऊ गॉगल घालतो काय दिसतं रे तुला आंधळा वाटतं आंधळा चलने दो लांब दिसतो वरून घोडा पडत नाही का मग? बोलतो की कुठं दिंडीच्या मधनं कुठं पण ते इथंच आता कोणच्या साईडला तसं दिशा सांगतो मावले आल्यावर त्यांचे ठरवलं फौजदार असून त्यांचा कोण मेन आहे ना त्यांच्या अजून लांब आहे का मग आता माग आहे अजून 250 दिंडी यायची माग राहत आहे मागच्या मग रिंगाण नाही दिंडी असते त्याशिवाय रिंगाण होत नसतं. आता एवढी वाकडी रिंगाण होती ना मोठी दिंडी आली शेवट 2 राऊंड होते आतला बाहेरचा मग रिंगाण 1-1.5 तास लागेल घ्यायचे 5 वाजता रिंगाण 5 वाजता अरे म्हणजे दिंड्यामध्ये जागा करत असतील तर घोड्यामध्ये रिंगा कसं असतं घोड्याला पूर्ण झाकलं लागतं दिंड्या माणसं बाहेर दिंड्या आत नसते ह्याबद्दल ह्याबद्दल पालखी कुठे असतात पाठीमागं 19 मागं आता किती पुढे आहेत ना तसे पालखीकडे दर्शन आम्ही घेतले रे पुण्यात एवढी पुण्यात पालखी येऊन ह्याच्यासारखी लोक दर्शन घेत नाही काय बोलायचं जर पालखी दिसली नाही मग लांब असणार अजून ते या मंदिरासमोर इथं उभं रिंगण एक या मंदिरासमोर इथं उभं रिंगण होतं आता रस्त्याच्या पलीकडं आहे. आता आम्हाला स्पॉट भेटत नाही कुठं थांबायचं हे कुठं थांबायचं कुठे काय इकडे हां मागे थांबा डायरेक्ट न्यूजवर मग ठीक आहे ना सांगितलं ना तू आता इथं पलीकडं होणार आहे आता मला काय कळणं झालंय मी आलो इथं आत आणि इथं सगळीकडं दिंडी आहेत सगळ्यांना हाकलत आहेत पण नेमकं मला सगळं असं वाटतं की मी आहे दिंडीमधलंच तर मग आता आली इथं पालखी काय आणि माझे मित्र आखे घाप हे झालं हरवलं आता मी नाही घाल कोण पोरं भेटत ना मला ही पालखी
गर्दी लय फुले आता जागा तिथं होणं आता उभं रिंगण असतं थोडं पुढे वाटलं चालत रिंगण झाली आम्ही जातो चालली कुठे डिसअपॉइंटमेंट सांग रामकृष्ण हरी सगळा लफडा झाला लफडा आता तिथनं गाडी अख्खा हायवे जाम आहे तिथनं गाडी आता आम्हाला 1.5-2 तास तर ह्यातच जाणार आणि त्यापेक्षा डेंजर विषय असं झालं आहे की आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे दिसेल तुम्हाला मी घुसलो आतमध्ये आम्ही सगळे हरवलो सगळे हरवून मग आता डायरेक्ट मी जरा डोकं वापरून आलो आहे गाडीपाशी मग ही दोघं मला भेटली गाडीपाशी पण मेन म्हणजे आता एवढं आम्ही आलो मेन रिंगणसाठी आलो आणि काय झालं सांग काहीच रिंगण झालेलं कॅन्सल डायरेक्ट रिंगण कॅन्सलच करून टाकलेलं गुंडा गर्दी सरका 1 मिनिट जरा थांब आता तेवढी गाडी शोधत बसल आणि एक जण तर अजून आला नाहीये शार्पनेस दाखवलंय मी आणि आलोय विषय असा झाला की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते पालखी इथनं उभं रिंगण असतं पण मग एवढी घाण गर्दी त्या गर्दीमुळे डायरेक्ट कॅन्सल करून टाकलं रिंगण असे जागा केल्यानंतर पालखी तिकडेच थांबते त्या मंदिराच्या समोर तुम्हाला जे सांगायचं मंदिराच्या समोर थांबते पालखी आणि मागून पुढं गेला असतो घोडा पूर्ण घोडा येतो पळत ते सगळं असतं आणि मग पालखीपर्यंत येतो आणि मग तिथनं परत जातो पण कसलं काहीच नाही त्यात आम्ही आत घुसून कसं गेलो तर त्यांना तर मी दिंडीतलंच वाटलेलो सगळं झालं पण काय सगळं पोपट झालंय तसं दर्शन झालं मस्त चांगलं 1 नंबर लावला का हात नाही हात नाही लावला त्याला पाठवलं मी आपण त्या दिवशी केलं ना रे दर्शन सगळं मस्त बघा बंद कर ना बाबा ऊन लागतंय काय झालं खतरनाक पायावरनं फुल राहिला जायचंय कुठनं बाळा महत्वाच्या माणसासोबत राहायचं महत्वाच्या माणसासोबत राहायला हरवत नाही
आता जर आम्ही दोघं निघून गेलो असतो तुला किती चालावं लागलं असतं? अरे मला माहिती होतं ना की तुम्ही एवढे हे नाहीये की एवढ्या वेळ पुढे परत जाणार वगैरे. मला कळलं की आता सगळे कॅन्सल झाले तर मग तुम्ही डायरेक्ट गाडी पशीच भेटणार. रोड कुठं होतं ते बघ आणि बंद करते आता छडमोडपणा. बघा हे असं असते. आता जेवायला थांबलोय हॉटेल भुताडकी. कसं आहे हे बघा भूत थीम कशी आहे हॉटेलची. ट्रक आतमध्ये वर आहे जेवायला. भेटूयात थोड्याच वेळात जेवण करून. काय स्क्रीन बनवली. फ्लेक्स मध्ये